हॅलो स्टुडंट्स, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 11th क्लासचा पार्ट फर्स्टमधील फर्स्ट चॅप्टर अँगल अँड इट्स मेजरमेंट. त्यामधील आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 1.1. तर पहा, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे मेजर ऑफ अँगल्स. तर आपण आपल्याकडे पहा सिलेबसला फक्त अँगल मेजर करण्याचे फक्त 2 टाईप्स आहेत. एक आहे डिग्री अँड दुसरा काय आहे रॅडियन आहे. तर त्याचा आपण कन्व्हर्जन सुद्धा पाहिलेलं आहे. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार एक्सरसाइज 1.1 मधील 4th क्वेश्चन. तर पहा, जर आपल्याकडे एखादी अँगल दिला असेल, एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री, मिनिट अँड सेकंद. तर पहिल्यांदा पहा, आपल्याकडे डिग्रीचं मिनिटामध्ये आणि मिनिटाचं सेकंदामध्ये कन्व्हर्जन माहिती पाहिजे. पहा, या ठिकाणी आहे 1 डिग्री इक्वल टू किती आहे 60 मिनिट आहे. नेक्स्ट काय आहे आपल्याकडे 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंद आहेत. हे आपल्याकडे नोन आहे. तर पहा, ह्या ठिकाणी जर आपल्याकडे काय करायचं असेल, जर डिग्रीला जर आपल्याकडे कशात कन्वर्ट करायचं आहे, जर मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पहा, नोटेशनच्या फॉर्ममध्ये लिहित आहे मी. जर डिग्रीला मिनिटामध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपण कशाने मल्टिप्लाय करणार आहात की 60 ने. आणि जर मिनिटाचं जर सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण त्याला कशाने करणार की 60 ने मल्टिप्लाय करणार आहात. हे आपल्याकडे काळजीपूर्वक माहिती आहे. पहा, तर आपण जाऊया फर्स्ट प्रॉब्लेमकडे. फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याकडे 183.7 डिग्री आहे. तर याचं काय करायचं आहे आपल्याला, पहा डिग्री मिनिट अँड सेकंदामध्ये द्यायचं आहे. तर पहिल्यांदा दिलेलं आहे वी हॅव. तर काय आहे या ठिकाणी 183.7 डिग्री आहे. तर याचं आपल्याकडे कन्व्हर्ट कशा करायचं आहे डिग्री मिनिट अँड सेकंदामध्ये. पहा, हा आपल्याकडे क्वेश्चन्स आहे, पूर्ण डिग्री आहे. तर ह्यामध्ये काय करणार आपण, पहा जर आपल्याकडे डिग्री दिला असेल तर डिग्रीला जर मिनिटामध्ये करायचा असेल तर फक्त याच्यामध्ये जो आपल्याकडे काय असतो फ्रॅक्शनल पार्ट आहे. फ्रॅक्शनल पार्ट किती आहे 0.7 आहे. ह्या फ्रॅक्शनल पार्टलाच आपण काय करणार मिनिटामध्ये कन्वर्ट करणार. आणि जो इंटिजर पार्ट आहे कोणता आहे पहा 183 इंटिजर पार्ट आहे, तो कसा असेल ॲज इट इज असेल. आणि जो रिमेनिंग राहिलेला आहे, जो फ्रॅक्शनल पार्ट रिमेनिंग राहिलेला आहे त्याला आपण काय करणार मिनिटामध्ये. तर ह्या ठिकाणी पहा आपल्याकडे लिहिता येतं. मग नेक्स्ट आपल्याकडे जर हा कसा आहे डिग्रीमध्ये आहे, डिग्रीचं आपल्याकडे कशामध्ये करायचं आहे, जर मिनिटामध्ये कन्वर्ट करायचा असेल तर आपण कशाने मल्टिप्लाय करणार आहात, त्या ठिकाणी 60 ने मल्टिप्लाय करणार आहात. तर पहा या ठिकाणी नेक्स्ट आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स करूया. पहा 183 डिग्री प्लस या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर आपल्याकडे मिळणार आहेत पहा 470. आणि या ठिकाणी पॉईंट कितीने असेल 1 ने असेल. तर हे कशामध्ये कन्वर्ट झालेलं आहे मिनिटमध्ये. नेक्स्ट आपल्याकडे काय करायचं आहे पहा की मिनिटाचं सेकंदामध्ये करायचं आहे. पण सेकंदामध्ये कन्वर्ट करत असताना ह्या ठिकाणी जो फ्रॅक्शनल पार्ट आहे त्यालाच आपण काय करणार की कन्वर्ट करणार. फ्रॅक्शनल पार्ट किती आहे पहा, ह्या ठिकाणी 0 आहे. 0 मिनिट रिमेनिंग आहे, तर सेकंद किती असतील 0च असतील. तर पहा तरी पण आपण ह्या ठिकाणी डिटेलमध्ये पाहूया किती आहे 138 डिग्री प्लस या ठिकाणी काय इंटिजर पार्ट कसा असेल ॲज इट इज असेल का असेल 42 मिनिट. रिमेनिंग पार्ट किती आहे 0.0 काय आहे रिमेनिंग मिनिट आहे. तर ह्याचं मिनिटाचं काय करायचं आहे सेकंदामध्ये करायचं आहे. तर आपण कशाने मल्टिप्लाय करणार आहात की 60 ने. जर ह्या 60 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय असेल 0 × 60 का असेल या ठिकाणी 0च असेल. त्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याकडे सेकंद कशामध्ये मिळणार आहेत 0 मिळणार आहेत. मग आपल्याकडे लिहिता येते पहा 100 किती असेल 183 डिग्री प्लस 42 मिनिट आणि नेक्स्ट काय आहे की 0 सेकंद. मग आपण पहा लिहूया डायरेक्टली 183 डिग्री प्लस 40 डायरेक्टली लिहूया. आता ह्या ठिकाणी किती असेल 42 मिनिट्स अँड 0 सेकंद. हा 0 सेकंद नाही तरी चालतो. 183 डिग्री 42 मिनिट्स डायरेक्टली. आता हे काय झालं आपलं आन्सर. तर पहा आपल्याकडे काय दिलेलं आहे 183.7 डिग्री आहे. त्याचं कन्वर्ट आपण कशामध्ये केलेलं आहे डिग्री मिनिट. आणि ते रिमेनिंग काही नाही म्हणजे कसं असणार आहे 0 सेकंद. तर पहा त्याच पद्धतीने आपल्याला आता नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. तर पहा मी काय सांगत आहे, जर आपल्याकडे काय दिला असेल डिग्री दिल्या असेल अँगल दिला असेल, अँगलचं कन्वर्जन आपल्याला डिग्री मिनिट आणि सेकंदामध्ये करायचं असेल तर पहा दिलेल्या प्रॉब्लेममध्ये फ्रॅक्शनलचं आपण काय करणार डिग्रीमधल्या मिनिटामध्ये करणार आणि मिनिटामधल्या फ्रॅक्शनलचं सेकंदामध्ये करणार. तर पहा आपल्याकडे सेकंड प्रॉब्लेम आहे 245.33 डिग्री आहे. तर ह्याच्यामध्ये जो फ्रॅक्शनल पार्ट आहे त्यालाच आपण मिनिटामध्ये कन्वर्ट करणार आणि जो इंटिजर पार्ट आहे तो कसा असेल ॲज इट इज असेल. का असेल 245 डिग्री ॲज इट इज असेल आणि या ठिकाणी कसा आहे 0.33 काय आहे डिग्री आहे. आणि ह्या फ्रॅक्शनल पार्टलाच आपण काय करणार की मिनिटामध्ये करणार.
जर आपल्याकडे काय करायचं असेल डिग्रीचं मिनिटामध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपण कशाने मल्टिप्लाय करत असतो, या ठिकाणी 60 ने मल्टिप्लाय करत असतो. हे झालेलं आहे पहा मिनिट. या ठिकाणी काळजीपूर्वक डॅश आहे, डॅश म्हणजेच काय या ठिकाणी मिनिट आहे. तर नेक्स्ट आपण ह्याला काय करूया की कॅल्क्युलेशन केल्यानंतर मिळतील पहा 4 काय असेल 245 डिग्री प्लस या ठिकाणी असेल 891 आणि काय आहे 0. तर आपल्याकडे पॉईंट कितीने असेल पहा 2 ने असेल. हे कशामध्ये झालेलं आहे मिनिटामध्ये. नेक्स्ट काय करायचं आहे, ह्या मिनिटाचं कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे सेकंदामध्ये. तर मी या ठिकाणी सांगत काय आहे पहा की दिलेल्या मिनिटामध्ये जो फ्रॅक्शनल पार्ट आहे त्यालाच आपण काय करणार आहात की सेकंदामध्ये करणार आहात. सेकंदामध्ये काय राहिलेलं आहे पहा या ठिकाणी 0.8. तर पहा या ठिकाणी किती आहे 0.80 आहे. हा 0 नाही लिहिला तरी चालतो. आपल्याकडे किती आहे 0.8 मिनिट आहे. तर त्या 0.8चा आपण काय करणार आहात की ओनली सेकंदामध्ये कन्वर्ट करणार आहात. या ठिकाणी असेल 19 मिनिट प्लस जर आपल्याकडे मिनिटाचं जर सेकंदामध्ये करायचं असेल तर आपण काय करणार 60 ने मल्टिप्लाय करणार 60 ने. तर या ठिकाणी 60 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याकडे मिळेल 245 डिग्री प्लस 19 मिनिट प्लस या ठिकाणी किती असेल हा 480 आणि पॉईंट कितीने असेल या ठिकाणी 1 ने. हे कशामध्ये झालेलं आहे सेकंदामध्ये. तर आपल्याकडे मग लिहिता येतं पहा डायरेक्टली 245 डिग्री 19 मिनिट अँड 48 सेकंद. तर पहा ह्या पॉईंटच्या नंतर जो 0 असतो तो नाही लिहिला तरी चालतो किंवा लिहिला तरी चालतो. तर आपल्याकडे कशात झालं ह्या पूर्ण अँगलचं कन्वर्ट कशामध्ये केलं आहे डिग्री मिनिट अँड सेकंदामध्ये. तसं आपल्याकडे हा पहा एक नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. तर तो कशामध्ये आहे रॅडियनमध्ये आहे. तर पहिल्यांदा त्याला रॅडियनचं डिग्रीमध्ये करा. डिग्रीमध्ये केल्यानंतर ज्याच्यामध्ये फ्रॅक्शनल पार्ट आहे फ्रॅक्शनल पार्टला आपण काय करणार की कशामध्ये कन्वर्ट करणार आपण त्याला मिनिटामध्ये करणार आणि मिनिटामधल्या फ्रॅक्शनला आपण सेकंदामध्ये करणार. तर पाहायला पहिल्यांदा आपण डिग्रीमध्ये करूया. जर आपल्याकडे माहिती आहे डिग्रीचं आता काय ह्या ठिकाणी रॅडियन आहे की नाही. रॅडियनचं जर डिग्रीमध्ये करायचं असेल डिग्रीमध्ये जर करायचं असेल तर आपण कशाने मल्टिप्लाय करतो 180 बाय पायने आपण मल्टिप्लाय करत असतो. तर ह्या ठिकाणी पहा ह्या ठिकाणी करा 1/5 इंटू 180 बाय 5. हे कशामध्ये झालेलं आहे पहा डिग्रीमध्ये. तर पहिला आपण मल्टिप्लाय केल्यानंतर इथे किती असेल इथे 3 असेल. ह्या ठिकाणी रिमेनिंग किती असेल पहा या ठिकाणी 6 असेल. कसं असेल 36/5. आणि नेक्स्ट आपल्याकडे माहित पाहिजे पायची व्हॅल्यू पापा खूप महत्त्वाचं आहे. पायची व्हॅल्यू या ठिकाणी किती आहे 3.142 और कोणती असते आपल्याकडे 22/7 आणि ह्या ठिकाणी पाय रॅडियन वेगळा आहे. पाय रॅडियनची व्हॅल्यू किती असते 180 आहे. पण आपल्या इथं काय आहे पहा ओनली पाय आहे. त्यामुळे काळजीपूर्वक व्यवस्थित लक्षात ठेवा. तर आपल्याकडे काय करायचं आहे या ठिकाणी पायची व्हॅल्यू घ्यायची आहे किती असेल 36/22 इंटू 7. तर इथे काय 22/7 आहे तो कसा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे तो कसा असेल न्यूमरेटरमध्ये. या ठिकाणी राहणार आहे पहा 18/11. त्यानंतर ह्याच्यात कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर आपल्याकडे मिळेल पहा ह्या ठिकाणी किती असेल 252 बाय ह्याला आपण डायरेक्ट पहा मी डायरेक्ट या ठिकाणी डायरेक्टली लिहित आहे. तर पाहतो मी डायरेक्टली कॅल्क्युलेशन्स लिहित आहे 18 इंटू 7/11 इक्वल टू पहा हे आपण अप्रॉक्सिमेटली लिहितात किती असेल 11.46. हे काय आहे 11.46 अप्रॉक्सिमेटली आहे. हे कशामध्ये आहे पहा पूर्णच्या पूर्ण डिग्रीमध्ये आहे. काळजीपूर्वक पहा हे कशामध्ये आहे डिग्रीमध्ये आहे. हे कशात आहे डिग्री आहे. हे कशात आहे डिग्री. तर ह्या डिग्रीचा आता आपल्याकडे काय करायचं आहे मिनिट सेकंदामध्ये करायचं आहे. तर ह्या ठिकाणी काळजीपूर्वक पहा ह्या किती आहे 0.46ला मिनिटामध्ये कन्वर्ट करणार आणि त्या मिनिटामध्ये जो फ्रॅक्शन आहे त्याला आपण कशामध्ये करणार या ठिकाणी सेकंदामध्ये करणार. तर पहा काळजीपूर्वक ह्या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स करत जा. तर आपण नेक्स्ट पाहूया 5th एक्झाम्पल. काय दिलं आहे पहा इन ट्रायंगल ABC इफ मेजर ऑफ अँगल A इक्वल टू 7π/36 मेजर ऑफ अँगल B इक्वल टू 120 अँड फाइंड ऑर्डर. तर पहा काय सांगितलं आहे आपल्याकडे एक ट्रायंगल आहे आणि या ट्रायंगलमध्ये काय दिलं आहे आपल्याकडे दोन अँगल ABC दिलेले आहेत आणि आपल्याकडे काय सांगितलेलं आहे AB दिलेला आहे आणि C फाइंड करायचा आहे. तर पहा आपल्याकडे एक माहिती आहे पहा जर आपल्याकडे काय असेल एक ट्रायंगल असेल तर ह्या ट्रायंगलमध्ये पूर्णच्या पूर्ण टोटल अँगलची ॲडिशन किती असते 180 डिग्री असते.
आणि जर त्याला रॅडियनमध्ये लिहायचं असेल तर किती असतो पहा पाय रॅडियन आहे. हे आपल्याकडे नोन आहे. तर ह्या ठिकाणी आपण लिहूया पहा सोल्युशन्स काय असेल. या ठिकाणी डायरेक्ट लिहूया पहा आपल्याकडे दिला आहे वी हॅव इन ट्रायंगल ए बी सी काय आहे पहा डायरेक्ट लिहूया. या ठिकाणी मेजर ऑफ अँगल इन अँगल ए इक्वल टू काय आहे 7 π/36 आहे. कशामध्ये आहे रॅडियनमध्ये आहे. तर पहा नेक्स्ट अँगल कशामध्ये आहे डिग्रीमध्ये आहे. तर पहा ठिकाणी रॅडियनचं डिग्रीमध्ये करा किंवा डिग्रीचं रॅडियनमध्ये करा. तर आपण काय करूया रॅडियनचं डिग्रीमध्ये करूया. किती असेल 7 π/, किती आहे 36 आहे. तर आपल्याकडे काय करायचं आहे डिग्रीमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपण मल्टिप्लाय काय करत असतो 180/π. तर काय असेल पाय गेट कॅन्सल 81 किती ह्या ठिकाणी किती असेल 2 रिमेनिंग किती आहे 5. या ठिकाणी मिळेल आपल्याकडे 7 × 5 डिग्री. तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती असेल या ठिकाणी 35 डिग्री. नेक्स्ट आपल्याकडे काय दिलेलं आहे अँड अँगल बी इक्वल टू 120 डिग्री अँड फाइंड काय करायचा अँगल सी इक्वल टू फाइंड करायचा. तर या ठिकाणी माहिती आहे पहा वी नो दॅट पहा हे सगळे अँगल कशामध्ये आहेत डिग्रीमध्ये आहेत. डिग्रीमध्ये आहे तर आपल्याकडे माहिती आहे अँगल ए प्लस अँगल बी इक्वल प्लस अँगल सी इक्वल टू 180. जर आपल्याकडे अँगल ए बी सी जर हे रॅडियनमध्ये असतील तर आपण इथे रॅडियनमध्ये घेणार आणि जर ह्या ठिकाणी डिग्री असेल तर डिग्रीमध्ये. तर डिग्रीमध्ये आहे तर आपण ह्या ठिकाणी डिग्रीमध्ये. तर नेक्स्ट आपल्याकडे अँगल किती आहे ए किती आहे 35 डिग्री प्लस बी किती आहे 120 डिग्री प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री. नेक्स्ट पहा यांची ॲडिशन करून आपण काय करू की फाइंड आउट करूया. असे यांची ॲडिशन असेल किती हे 5 या ठिकाणी किती आहे 1 डिग्री प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री. तर पहा आपल्याकडे अँगल सी काढायचा आहे तर दोन्ही राईट साईडने आणि लेफ्ट साईडला काय आपण करू की 180ने सबट्रॅक्ट करूया. पहा 155 ने आपण सबट्रॅक्ट करूया. केल्यानंतर आपल्याकडे काय मिळणार आहे पहा इक्वल टू किती असेल या ठिकाणी 5 या ठिकाणी 2 या ठिकाणी 0. आपल्याकडे किती मिळत आहे 25 डिग्री. तर आपल्याकडे अँगल सी किती आहे 25 डिग्री आहे. तर पहा हे आपल्याकडे कशामध्ये सांगितलं आहे डिग्रीमध्ये पण फाइंड करायचं आहे रॅडियनमध्ये पण करायचं. मग आपल्याकडे माहिती आहे पहा हेन्स देअरफॉर किंवा अँगल्स इन डिग्री. तर अँगल ए इक्वल टू किती आहे आपल्याकडे पहा 35 डिग्री. अँगल बी इक्वल टू किती आहे ह्या ठिकाणी आपल्याकडे 120 डिग्री. अँगल सी इक्वल टू काय आहे 25 डिग्री. आपल्याकडे काय करायचं आहे अँड हेन्स द अँगल्स इन रॅडियन. अँगल्स इन रॅडियनमध्ये पण काय करायचं आपल्याकडे फाइंड आउट करायचं आहे पहा. तर अँगल ए इक्वल टू आपल्याकडे किती आहे 35 डिग्री आहे. तर त्याला काय करायचं आपल्याकडे रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करतो असतो 180 π/180 ने आपण मल्टिप्लाय करतो. तसंच काय करायचं अँगल बी इक्वल टू काय असेल आपल्याकडे 120 × π/180. तर पहा ह्या ठिकाणी ही काय आहे डिग्रीमध्ये नाही आहे हे 35 आहे. तर कशामध्ये असेल रॅडियनमध्ये असेल. अँड अँगल सी इक्वल टू काय आपल्याकडे 25 डिग्री आहे. तर डिग्रीचं रॅडियनमध्ये करायचं असेल तर आपण काय करणार आहे की π/180 ने मल्टिप्लाय करतात आणि हे आपलं कशामध्ये कन्व्हर्जन असेल की रॅडियनमध्ये असेल. तर पहा काय करणार आता ह्या आपण हे डिग्रीमध्ये पण आहे आणि हे कशामध्ये आहे रॅडियन पण मध्ये आहे. पण हे तुमच्यासाठी काय असेल होमवर्क असेल. तर आपण जाऊया नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याकडे दिलेला आहे two angles of a triangle are 5 π/9 and 5 π/18. Find the degree and radian measure of the third angle. तर आपल्याकडे काय आहे की एक ट्रायंगल आहे. ट्रायंगल मध्ये आपल्याकडे काय दिले दोन अँगल्स दिलेले आहेत. फर्स्ट अँगल दिलेला आहे 5 π/9 आणि सेकंड अँगल दिलेला आहे 5 π/18 आणि थर्ड आपल्याकडे काय करायचं अँगल काढायचा आहे ए बी सी आहे सपोज. तर आपण या ठिकाणी करूया आपण आणि थर्ड अँगल काढायचा आहे डिग्रीमध्ये पण काढायचा आहे आणि रॅडियनमध्ये पण काढायचं आहे. पाहायचं सोल्युशन घेऊया आपण. सपोज दॅट इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए इक्वल टू 5 π/9 रॅडियन अँड अँगल बी इक्वल टू किती आहे पहा या ठिकाणी 5
पाय बाय 18 रॅडियन. अँड काय करायचं आपल्याकडे अँगल सी इक्वल टू काढायचा आहे. कशामध्ये आहे? रॅडियनमध्ये आहे. तर पहा रॅडियनचं डिग्रीमध्ये केलं तरी चालतं, पण या ठिकाणी काय आहे? रॅडियनमध्ये आहे, तर रॅडियनमध्ये राहू द्या, आपण त्याला पण रॅडियनमध्येच घेऊया. पहा या ठिकाणी पहा ट्रँगल आहे, ट्रँगलची ॲडिशन घ्यायची आपल्याकडे, पूर्णच्या पूर्ण अँगलची ॲडिशन घ्यायची. ट्रँगलमधील अँगलची ॲडिशन किती असते? रॅडियनमध्ये किती आहे? पाय आहे, आणि डिग्रीमध्ये किती आहे? 180. तर आपल्याकडे माहिती आहे पहा, वी नो दॅट अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू किती आहे? पाय आहे. तर या ठिकाणी पाय व्हॅल्यू ठेवल्यानंतर आपल्याकडे मिळेल 5 पाय बाय 9 प्लस या ठिकाणी 5 पाय बाय 18 प्लस अँगल सी इक्वल टू पाय. तर आपल्याकडे काय करायचं आहे? यांचं कॅल्क्युलेशन्स करायचं आहे. तर अँगल सी इक्वल टू काय असेल? पाय मायनस 5 पाय बाय 9 मायनस 5 पाय बाय 18. तर या ठिकाणी पहा, ह्या ठिकाणी एलसीएम घेऊया. पहा डिनॉमिनेटर सेम करून घ्या पूर्णच्या. ह्या ठिकाणी किती आहे? 18 पाहिजे, तर आपण वर 18 ने आणि खाली काय करणार की 18 ने डिवाइड करूया, मल्टिप्लाय आणि डिवाइड. त्या ठिकाणी 18 पाहिजे, तर वर 2 ने आणि खाली 2 ने आपण काय करणार की मल्टिप्लाय करणार. त्या ठिकाणी 18. त्या ठिकाणी एलसीएम घेऊन पहा घ्या, कोणत्या पद्धतीतून कॅल्क्युलेशन केले तरी चालतील. त्या ठिकाणी आपण डिनॉमिनेटर कसं आहे? सेम आहे. नेक्स्ट या ठिकाणी किती आहे? 18 पाय मायनस 10 मायनस 5 पाय किती असेल? या ठिकाणी 15 पाय. तर या ठिकाणी आपल्याकडे मिळत आहे 3 पाय बाय 18. तर आपल्याकडे किती मिळत आहे? पाय बाय 6 रॅडियन मिळत आहे. तर थर्ड अँगल आपल्याकडे मिळत आहे. देअरफॉर अँगल सी इक्वल टू पाय बाय 6 रॅडियन. तर आपण रॅडियनमध्ये फाइंड केले आहे, तर आपल्याकडे काय पाहिजे? पहा डिग्रीमध्ये पाहिजे. त्या ठिकाणी आपण फाइंड करणार आहात अँड अँगल्स इन रॅडियन सॉरी कशामध्ये असेल आता? ह्या ठिकाणी डिग्रीमध्ये. अँगल्स इन डिग्री. अँगल ए इक्वल टू आपल्याकडे काय आहे? 5 पाय बाय 9 आहे. त्याला कशामध्ये करायचं आहे? डिग्रीमध्ये. तर डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर आपण त्याला कशाने मल्टिप्लाय करतो? 180 बाय पाय. हे काय असेल? पाय पाय गेट कॅन्सल. या ठिकाणी किती रिमेनिंग होणार आहे? 20. 5 इंटू 20 किती असेल? 100 डिग्री. आणि नेक्स्ट आपल्याकडे अँगल बी इक्वल टू फाइंड करायचा आहे. तर अँगल बी किती आहे आपल्याकडे? 5 पाय बाय 18. तर जर आपल्याकडे कशामध्ये करायचा असेल? डिग्रीमध्ये करायचा असेल 180 बाय पायने आपण मल्टिप्लाय करत असतोय. या पूर्ण अँगल कशामध्ये आहे? डिग्रीमध्ये. हा पण कसा आहे? डिग्रीमध्ये. हा पाय पाय गेट कॅन्सल असेल. नेक्स्ट काय असेल? ह्या ठिकाणी 18 आहे. 18 कॅन्सल. या ठिकाणी 10 इंटू 5 किती असेल? 50 डिग्री. आणि लास्ट रिमेनिंग आहे अँगल सी इक्वल टू पाय बाय 6 इंटू काय असेल? 180 बाय 5 असेल डिग्रीमध्ये. हे पाय पाय गेट कॅन्सल. या ठिकाणी किती असेल? 3. या ठिकाणी किती मिळत आहे आपल्याकडे? 30 डिग्री. तर पहा या ठिकाणी कशामध्ये झालं? अँगल्स आपल्याकडे मिळाले आहेत. अँगल्स कशामध्ये आहेत? डिग्रीमध्ये आहेत आणि रॅडियनमध्ये आहेत. तर आपल्याकडे पहा लास्टली आन्सर लिहिता येतं. देअरफॉर हेन्स अँगल्स इन डिग्री. फर्स्ट अँगल किती आहे? अँगल ए इक्वल टू 100 डिग्री, कॉमा अँगल बी इक्वल टू 50 डिग्री अँड अँगल सी इक्वल टू 30 डिग्री अँड अँगल्स इन रॅडियन. अँगल ए इक्वल टू ह्या ठिकाणी किती आहे आपल्याकडे? 5 पाय बाय 9. अँगल बी आहे 5 पाय बाय 18 रॅडियन अँड लास्ट अँगल सी किती आहे? 5 बाय 6 रॅडियन. तर पहा या ठिकाणी आपण 6 प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. आपण 7 प्रॉब्लेम पाहूया. तर या ठिकाणी 7 प्रॉब्लेम दिलेला आहे. इन राईट अँगल ट्रायंगल. पहा आपल्याकडे माहित पाहिजे इन राईट अँगल ट्रायंगल मीन्स काय असेल? राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय पाहिजे? त्याचा एक अँगल कसा आहे? 90 डिग्री आहे. हा कसा आहे? 90 डिग्री आहे. हा ए बी सी. नेक्स्ट काय सांगितलं? द अॅक्यूट अँगल्स आर इन द रेशो. हे अॅक्यूट अँगल कसे आहेत? ए आणि कशा रेशोमध्ये दिले आहेत? म्हणजे अँगल ए इज टू अँगल सी इक्वल टू कडे किती दिला आहे? 5 काय आहे? 4:5 आहे. नेक्स्ट काय सांगितलं? फाइंड द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इन डिग्री अँड रॅडियन. डिग्रीमध्ये पण काढायचा आहे आणि रॅडियनमध्ये पण काढायचा आहे. तर पहिल्यांदा आपण सपोज करूया. सपोज दॅट in right angle triangle
इन राईट अँगल ट्रायंगल ए बी सी अँगल ए इक्वल टू किती आहे ह्या ठिकाणी. सो आता ह्या ठिकाणी रेशो मध्ये दिलेला आहे पहा. अँगल ए चा आणि कशाचा दिलेला आहे अँगल सी चा रेशो आहे या ठिकाणी. अँगल ए इज टू अँगल सी इक्वल टू किती आहे आपल्याकडे किती आहे 4:5 आहे. तर पहा मी या ठिकाणी डायरेक्टली लिहितो पहा. या ठिकाणी मी डायरेक्टली अँगल लिहिणार आहे हे आपल्याकडे माहित पाहिजे. जर हे का असतील रेशो मध्ये जर असतील तर आपण या ठिकाणी पहा का असेल असं लिहिता येतं अँगल ए बाय अँगल सी इक्वल टू का लिहिता येतं 4/5 लिहिता येतं. आणि जर हे कशा असतील रेशो मध्ये असतील तर यांची कॉन्स्टंट पण का असतील रेशो कसा असेल का असेल सम के असणार आहे. जर हे दोन्ही कसे असतील आपल्याकडे जर रेशो मध्ये असतील तर त्यांचा रेशो काय आपण सपोज करत असतो के आहे. तर पहिला जर आपण सॉल्व केल्यानंतर आपल्याकडे मिळेल अँगल ए बाय किती असेल 4 इक्वल टू अँगल सी बाय 5 इक्वल टू के सम कॉन्स्टंट आहे त्यांचा रेशो कसा आहे कॉन्स्टंट आहे. त्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे मिळणार आहे पहा कंपेअरिंग करा. ए काय आहे ए इक्वल टू बी इक्वल टू सी आहे. तर आपल्याकडे काय लिहिता येतं ए इक्वल टू हे आहे आणि ए इक्वल टू हे आहे. तर आपल्याकडे काय असेल ए इक्वल टू बी इक्वल टू सी असेल असं पण लिहिता येतं ए इक्वल टू बी और काय लिहिता येतं ए इक्वल टू सी सुद्धा आपल्याकडे लिहिता येतं. तर ह्या ठिकाणी घेतल्यानंतर आपल्याकडे म्हणले पहा अँगल ए बाय 4 इक्वल टू के अँड अँगल सी बाय 5 इक्वल टू के. तर आपल्याकडे म्हणजे अँगल ए इक्वल टू 4K अँड अँगल सी इक्वल टू 5K. जर ह्या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे के इंटिग्रल मल्टिपल घेतलेला आहे. काय घेतलेला आहे के इंटिग्रल मल्टिपल. तर ह्या ठिकाणी आपण डायरेक्टली लिहूया पहा इन ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल अँगल ए इक्वल टू किती असेल 4K अँड अँगल सी इक्वल टू किती आहे 5K अँड अँगल बी किती आहे आपल्याकडे नोन आहे 90 डिग्री आहे. तर पहा जर आपण काय असेल अँगल जर रेशो मध्ये दिले असेल तर आपण काय करत असतो की ते इंटिग्रल मल्टिपलच्या फॉर्म मध्ये आपण लिहित असतो. इंटिग्रल मल्टिपल ऑफ के घेऊन आपण त्या फॉर्म मध्ये आपण डायरेक्टली लिहू शकतो. तर पहा आपल्याकडे अँगल ए माहिती आहे अँगल सी माहिती आहे अँगल बी माहिती आहे. तर आपल्याकडे माहिती आहे वी नो दॅट काय असेल अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू काय आहे 180 डिग्री. हे आपण कशामध्ये घेतात पहा डिग्रीमध्ये घेतात. हे कशामध्ये असेल अँगल डिग्रीमध्ये असेल. तर पहिला अँगल काय अँगल ए किती आहे 4K आहे अँगल बी आहे 90 डिग्री आहे अँगल सी किती आहे 5K 180 डिग्री. तर आपल्याकडे के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ते किती असेल 9K इक्वल टू 180 मायनस 90 डिग्री. तर ह्या ठिकाणी मिळणार आहे आपल्याकडे 9K इक्वल टू 90 डिग्री. तर ह्या ठिकाणी के इक्वल टू आपल्याकडे मिळेल 10 डिग्री. के इक्वल टू काय मिळणार आहे के इन डिग्री. तर देअरफॉर किंवा हेन्स अँगल ए इक्वल टू किती आहे आपल्याकडे 4K. के ची व्हॅल्यू किती आहे इन डिग्री मध्ये किती आहे 4 इंटू 10. तर किती असेल आपल्याकडे 40 डिग्री का असेल ह्या ठिकाणी डिग्री. तर अँगल बी इक्वल टू किती आहे आपल्याकडे 90 डिग्री आहे डायरेक्टली आहे आणि अँगल सी इक्वल टू किती आहे 5 इन डिग्री मध्ये 5 इंटू किती आहे 10. तर ह्या ठिकाणी आपल्याकडे मिळणार आहे 50 डिग्री. अँगल ए आहे 40 डिग्री अँगल बी आहे 90 डिग्री आणि अँगल सी किती आहे 50 डिग्री. जर ह्याला रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर माहिती आहे 40 बाय पाय बाय 180 याला का असेल इंटू पाय बाय 180. नेक्स्ट याला पण काय करणार आपण पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करणार. आणि जर कॅल्क्युलेशन केल्यानंतर पहा का असेल 0 0 कॅन्सल असेल हे 9 9 कॅन्सल 9 बाय किती असणार या ठिकाणी पाय बाय 2 असेल. नेक्स्ट या ठिकाणी हा 0 0 कॅन्सल झालेला आहे. नेक्स्ट या ठिकाणी कॅन्सल किती होतं 2 ने जातो 2 आणि ते काय असेल या ठिकाणी 9 असेल. या ठिकाणी मिळणार आपल्याकडे 2 पाय बाय. नेक्स्ट आपल्याकडे अँगल्स मिळेल पहा या ठिकाणी हे 0 0 कॅन्सल झालेले आहेत. आपल्याकडे मिळणार आहे 5 बाय 18. जर आपल्याकडे रॅडियन मध्ये पाहिजे असेल तर रॅडियन मध्ये पण कन्वर्ट केलेलं आहे आपण डिग्री मध्ये पण केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी लास्टली पहा व्यवस्थित आन्सर लिहा की आन्सर आपल्याकडे कशामध्ये लिहायचा आहे डिग्री मध्ये पण लिहायचा आहे आणि रॅडियन मध्ये पण लिहायचा आहे. तर आपण जाऊया पहा नेक्स्ट प्रॉब्लेम कडे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे दिलेला आपल्याकडे द सम ऑफ टू अँगल्स इज किती आहे 5 पाय रॅडियन अँड डिफरन्स किती आहे 60 डिग्री आहे. तर फाइंड देअर मेजर इन डिग्री. तर पहा ह्या ठिकाणी आपल्याकडे काय दिला दोन अँगलची सम दिलेली आहे आणि नेक्स्ट काय दिला त्यांचा डिफरन्स दिलेला आहे.
तर आपण सपोज करूया पहा पहिल्यांदा ते टू अँगल्स कोणते असतील. सपोज दॅट जर आपल्याकडे दोन अँगलची सम दिलेली आहे आणि त्यांचा डिफरन्स पण दिलेला आहे, तर पहा त्यांचा डिफरन्स असेल तर एक कशी असणार बिग व्हॅल्यू असेल आणि एक कशी असेल स्मॉल व्हॅल्यू असेल. मग आपण सपोज करूया स्मॉलर अँगल इज बी अँगल बी अँड ग्रेटर अँगल किती असेल आपल्याकडे ए. तर आपण फक्त या ठिकाणी काय केलं आहे सपोज केलेला आहे. तर बाय युजिंग फर्स्ट कंडिशन म्हणून आपल्याला मिळेल पहा बाय युजिंग फर्स्ट कंडिशन का असेल ह्या ठिकाणी दोघांची ॲडिशन किती आहे या ठिकाणी 5 पाय आहे. अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू किती मिळणार आहे 5 पाय. तर पाय कशामध्ये आहे रॅडियन मध्ये आणि सेकंड कसा आहे त्यांचा डिफरन्स डिग्री मध्ये आहे. तर याला पण आपण कन्वर्ट करूया पहा डिग्री मध्ये. अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू किती आहे 5 पाय. याला कशामध्ये करायचं आहे डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल आपण कशाने मल्टिप्लाय करणार की 180 बाय पायने आपण मल्टिप्लाय करणार. त्या ठिकाणी पाय गेट कॅन्सल असेल तर आपल्याकडे फर्स्ट इक्वेशन मिळेल पहा अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू या ठिकाणी किती मिळणार आहे 5 × 180. जर एलिमेंट मल्टिप्लाय किती असेल 0 नंतर या ठिकाणी किती 4 रिमेनिंग या ठिकाणी आपल्याकडे 9 किती असेल 900 डिग्री मिळत आहे. नेक्स्ट पहा अँगल ही इक्वेशन असेल फर्स्ट. आता इक्वेशन काय मिळणार आहे सेकंड बाय युजिंग सेकंड कंडिशन काय आहे त्या दोघांचा डिफरन्स किती आहे पॉझिटिव्ह 60 डिग्री आहे. तर पहा आपण काय करणार ह्या ठिकाणी बिग नंबर मधून स्मॉल नंबर काय करत असतो की सबट्रॅक्ट करत असते. तर पहा काळजीपूर्वक ह्या ठिकाणी अँगल ए मायनस अँगल बी असेल तर अँगल ए मायनस अँगल बी इक्वल टू किती आहे 60 डिग्री आहे. इक्वेशन नंबर काय आहे सेकंड आहे. तर पहा इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड जसं आपण सायमल्टेनियसली इक्वेशन 2 व्हेरिएबल सॉल्व्ह केले त्याच पद्धतीने आपल्याकडे हे दोन्ही काय करायचे सॉल्व्ह करायचे. जर आपण इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड टी जरी ॲडिशन केल्यानंतर मिळेल अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 900 डिग्री. अँगल ए मायनस अँगल बी इक्वल टू किती आहे 60 डिग्री. जर आमचं आपण काय केलं ॲडिशन केल्यानंतर आपल्याकडे काय आहे इथं मायनस इथे ॲडिशन हे का असणार आहे कॅन्सल का असेल अँगल 2a इक्वल टू किती आहे 960 डिग्री. तर पहा का असेल अँगल ए इक्वल टू 960 बाय 2 तर किती असेल या ठिकाणी 480. आपल्याकडे अँगल ए मिळत आहे देअरफॉर अँगल ए इक्वल टू 480 डिग्री. तर ह्या डिग्रीचं कशा सॉरी आपल्याकडे फक्त डिग्रीमध्ये सांगितलेलं आहे आन्सर त्याच्यानं आता त्याला रॅडियनमध्ये करायची काही गरज नाही. तर व्हॅल्यू आपल्याला पुट करणार तर दुसऱ्या काय करायची अँगलची व्हॅल्यू काढायची असं अँगल ए इक्वल टू 480 इन इक्वेशन्स नंबर कशामध्ये पुट करणार कोणत्याही मध्ये केली तरी चालते. तर या ठिकाणी मी 5 सेकंडमध्ये करतो इन इक्वेशन सेकंड कॉमा वी गेट. जर इक्वेशन सेकंड मध्ये अँगलची व्हॅल्यू आपण काय केली आहे 480 आपण पुट केल्यानंतर आपल्याकडे मिळत आहे 480 मायनस अँगल बी इक्वल टू 60 डिग्री. नेक्स्ट जर आपल्याकडे मिळेल मायनस अँगल बी इक्वल टू 60 डिग्री मायनस 480 डिग्री. जर यांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर मिळेल पहा आपल्याकडे मायनस अँगल बी इक्वल टू किती असेल हे 0 नेक्स्ट असेल 2 आणि या ठिकाणी पण ह्या मायनस गेट कॅन्सल. तर आपल्याकडे फायनली मिळत आहे अँगल ए इक्वल टू 420 डिग्री. तर पहा ठिकाणी अँगल ए मिळालेला आहे आणि अँगल बी मिळालेला आहे. तर आपल्याकडे काय सांगितलं ह्या दोघांची ॲडिशन किती पाहिजे पहा 900 पाहिजे आणि ह्या दोघांचं सबट्रॅक्शन किती पाहिजे 60 डिग्री. तर आपल्याला चेक सुद्धा करता येतं. तर आपण जाऊया पहा ह्या ठिकाणी नेक्स्ट या ठिकाणी रॅडियनमध्ये करायची कन्वर्ट काही गरज नाही कारण आपल्याकडे मेजर कशामध्ये अँगल सांगितलेला आहे डिग्रीमध्येच सांगितलेला आहे. तर आपण जाऊया पहा नेक्स्ट याच्याकडे प्रॉब्लेम्सकडे. तर या ठिकाणी काय आहे द मेजर ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशिओ. तर पहा आपल्याकडे काय दिलेले आहेत अँगल्स इन रेशिओ मध्ये दिलेले आहेत. तर अँगल ए बी सी ही कशामध्ये आहेत रेशिओ मध्ये आहेत. तर आपण डायरेक्टली या ठिकाणी आता अँगल लिहिणार आहात पहा फाइंड देअर मेजर इन डिग्री अँड रॅडियन मध्ये. पण आपण या ठिकाणी सपोज करूया पहा सपोज दॅट इन ट्रायंगल ए बी सी का असणार अँगल ए इक्वल टू किती आहे अँगल ए इक्वल टू किती आहे 3K कॉमा अँगल बी इक्वल टू किती असेल 7K अँड अँगल सी इक्वल टू किती असेल 8K. पहा जर हे प्रोपोर्शनल मध्ये असतील तर आपण त्यांचा काय घेतलेला आहे प्रोपोर्शनल मध्ये असतील तर के त्यांचा काय आहे के काय आहे इंटिग्रल मल्टिपल आहे.
जर ए प्रोपोर्शनलमध्ये असतील तर आपल्याकडे काय लिहिता येतं, अँगल ए इक्वल टू 3K, अँगल बी इक्वल टू 7K आणि अँगल सी इक्वल टू 8K. हे काय आहे की काय आहे, त्यांचा इंटिग्रल मल्टिपल आहे. मग त्यांना आपण जर केची व्हॅल्यू एखादी जर सपोज केली तर सगळे कशा असतील आपल्याकडे मल्टिपलमध्ये, किंवा ते कशामध्ये मिळत असतील आपल्याकडे रेशिओमध्ये, किंवा त्याला आपल्याला प्रोपोर्शनलमध्ये मिळतील. तर पहा आपल्याकडे अँगल ए माहिती आहे, अँगल बी माहिती आहे, अँगल सी माहिती आहे. तर आपल्याकडे माहिती आहे वी नो दॅट ह्या तिन्हीची अँगलची बेरीज किती असेल 180. तर पहिल्यांदा आपण कशामध्ये काढणार आहात की डिग्रीमध्ये. तर अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू किती असेल 180 डिग्री. तर अँगल ए किती मिळत आहे 3K प्लस 7K प्लस 8K इक्वल टू किती आहे 180 डिग्री. तर या ठिकाणी पहा यांची ॲडिशन केल्यानंतर काय असेल आपल्याकडे 18K इक्वल टू 180 डिग्री डिग्रीमध्ये आहे. तर K इक्वल टू आपल्याकडे मिळत आहे 10 डिग्री. तर आपल्याकडे व्हॅल्यू कशाची काढायची आहे, व्हॅल्यू काढायची आहे अँगल ए, अँगल बी अँड अँगल सी काढायची आहे. तर देअरफॉर अँगल ए इक्वल टू किती आहे आपल्याकडे 3K. 3K ची व्हॅल्यू किती आहे 3 इंटू 10 डिग्री. तर या ठिकाणी मिळणार आहे 30 डिग्री. अँगल बी इक्वल टू किती आहे ह्या ठिकाणी 7K. या ठिकाणी किती आहे 7K. 7 इंटू 10 डिग्री तर किती असेल या ठिकाणी 70 डिग्री. अँड तसं सिमिलरली अँगल सी इक्वल टू 8K. तर 8 इंटू 10 डिग्री तर आपल्याकडे असेल या ठिकाणी 80 डिग्री. तर यालाच कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग ह्याला रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण ह्याला काय करणार आहात पहा, पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करणार. इथे काय करणार पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करणार. इथे काय करणार पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करणार. तर पहा ह्या ठिकाणी तुम्हाला हे होमवर्कसाठी असेल. ह्या ठिकाणी काय असेल 0 0 कॅन्सल. या ठिकाणी किती आहे 6 आहे. ह्या ठिकाणी 0 0 कॅन्सल. ह्या ठिकाणी मिळत आहे पहा आपल्याकडे पाय बाय 6 मिळत आहे रॅडियन. ह्या ठिकाणी मिळत आहे 7 पाय बाय 18 मिळत आहे. आणि ह्या ठिकाणी काय आहे हा 0 0 कॅन्सल. ह्या ठिकाणी किती मिळत आहे 4 आणि हा किती आहे 9 आहे. ह्या ठिकाणी 4 पाय बाय 9 मिळत आहे. तर आपल्याकडे कशामध्ये आहेत हे रॅडियनमध्ये आहेत. तर आन्सर जर लिहायचा असेल तर ह्या डिटेलमध्ये हेन्स अँगल्स इन डिग्री, हेन्स द अँगल्स इन डिग्री कसा असेल अँगल ए इक्वल टू 30 डिग्री, अँगल बी इक्वल टू 70 डिग्री अँड अँगल सी इक्वल टू 80 डिग्री अँड अँगल इन रॅडियन कशामध्ये पाहणार आता ह्या ठिकाणी रॅडियन. रॅडियनमध्ये कसं असेल अँगल ए इक्वल टू 1/6 रॅडियन, अँगल बी इक्वल टू किती आहे 7 पाय बाय 18 रॅडियन अँड अँगल सी इक्वल टू किती आहे 4/9 रॅडियन. तर हे आपल्याकडे काय लिहिता येतं पहा आन्सर. या डिटेलमध्ये लिहायचं असेल तर आपण डिटेलमध्ये सुद्धा लिहिता येतं. नेक्स्ट आपण पाहूया एक्झाम. तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहतात. 10 प्रॉब्लेम आहे पहा, द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन AP. तर पहा आपल्याकडे माहिती आहे जर AP असेल तर आपण अँगल्स काय घेत असतो पहा, किंवा जर एखादी नंबर जर काय असेल AP असेल, AP मीन्स काय असेल अरिथमॅटिक प्रोग्रेशन. जर असेल तर आपण सपोज काय करतो फर्स्ट आहे ए घेतलेला असेल तर किंवा A प्लस ह्या ठिकाणी D आहे, नेक्स्ट काय असेल A मायनस D असेल. तर आपल्याकडे काय असतील ए माहिती आहे आपल्याकडे काय आहे की फर्स्ट टर्म आहे आणि D काय आहे की कॉमन डिफरन्स आहे. तर पहा आपल्याकडे जर काय असतील जर 3 नंबर इन AP मध्ये असतील तर आपण फर्स्ट काय घेत असतो पहा A घेतोय, सेकंड काय घेणार A प्लस B आणि लेफ्ट साईडला काय असेल A मायनस D. जर आपल्याकडे काय असतील इन AP मध्ये असेल तर हे आपल्याकडे नोन आहे पहा, आपण 10th क्लासमध्ये पाहिलेलं आहे. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे द ग्रेटेस्ट इज काय असतील ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. काय सांगितलेलं आहे ग्रेटेस्ट कसं आहे 5 टाइम्स द स्मॉलेस्ट अँड फाइंड द अँगल इन डिग्री अँड रॅडियन. तर ह्या ठिकाणी आपण सपोज करूया पहा, या ठिकाणी अँगल्स आपल्याकडे अँगल्स काय सपोज दॅट कशामध्ये आहेत इन AP मध्ये आहेत. तर अँगल ए कसा असेल आपल्या ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे अँगल ए आहे A मायनस D, अँगल बी काय आहे आपल्याकडे A अँड अँगल सी किती असेल A प्लस D. ह्या कसा आहे हा स्मॉल आहे एकदम, हे कसं आहे स्मॉल आहे आणि हे मिडलला आहे कसं आहे संपू, हे कसं आहे ग्रेटर आहे. तर हे आपल्याकडे नोन आहे पहा, ही कंडिशन आपल्याकडे AP ची कंडिशन आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशनची. नेक्स्ट आपल्याकडे काय सांगितलेलं आहे फर्स्ट कंडिशन दिलेली आहे, काय सांगितलं द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन AP अँड द काय पाय ट्रायंगल आहे काय दिलेलं आहे ट्रायंगल पण दिलेला आहे.
हे ए आहे, हा बी आहे आणि हा कसा आहे सी आहे. तर आपल्याकडे फर्स्ट कंडिशन आपल्याकडे काय करता येते, अँगलवरून सांगता येते. ह्या संपूर्ण अँगलची ॲडिशन किती आहे ते 180 डिग्री आहे. तर आपण लिहूया पहा, वी नो दॅट अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू 180. तर या ठिकाणी अँगल ए घेतल्यानंतर किती असेल, ए मायनस डी. अँगल बी किती आहे ह्या ठिकाणी ए, अँगल सी आहे ए प्लस डी इक्वल टू 180 डिग्रीमध्ये आहे. काळजीपूर्वक. तर पहा ह्या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो, आपण नंबर जर आपल्याकडे काय असेल ए पी मध्ये असेल ए प्लस एक, पहिली स्टेप काय असते आपली, फर्स्ट टर्म काय असते, ए असते. सेकंड असते ए प्लस डी असते, ए प्लस 2d असते, ए प्लस 3d असते, अप टू काय असते आपल्याकडे, अप टू ए प्लस एन मायनस 1d ही कशी आहे, एन टर्म असते. तर ह्या ठिकाणी जर पहा आपण जर फर्स्ट हे 3 अँगल्स जर घेतले असतील तर यांच्यामध्ये जर आपण ॲडिशन केल्यानंतर काय असेल की थोडे इक्वेशन तयार होतं. तर त्याच ऐवजी जर आपण काय घेतलं, लेफ्टचा जर एखादी नंबर घेतला तरी चालतो. त्यामुळे आपल्याला काय होतं की इझिली प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. पण ह्या ठिकाणी काय होत आहे, हा डी डी कॅन्सल होत आहे. तर हा इझिली आपल्याकडे कॅल्क्युलेट होत आहे. म्हणून आपण जवळपास जर आपल्याकडे काय दिले असतील, 3 जर ए पी दिले असतील तर आपण काय घेतो की ए मायनस डी ए कॉमा लास्ट कसा असेल ए प्लस डी. आपण हे ऑलवेज आपण यूज करत आहोत. तर ह्या ठिकाणी मिळत आहे आपल्याकडे 3a इक्वल टू 180 डिग्री. ए ची व्हॅल्यू आपल्याकडे मिळत आहे ए इक्वल टू 60 डिग्री. तर आपल्याकडे काय आहे पहा, ए ची व्हॅल्यू किती, अँगल बी किती मिळाला आहे, 60 डिग्री मिळालेला आहे. तसंच बाय युझिंग सेकंड कंडिशन आपल्याकडे काय मिळणार आहे, ऑदर मिळणार आहे. बाय युझिंग सेकंड कंडिशन किंवा आपल्याकडे बाय युझिंग कंडिशन कंडिशन कोणती आहे, किंवा आपल्याकडे काय दिलेलं आहे, गिव्हन दिलेलं आहे. गिव्हन दॅट काय दिलं आहे, ग्रेटेस्ट नंबर. ह्या ठिकाणी ग्रेटेस्ट कोणता आहे, ए प्लस डी आहे. कसा आहे, स्मॉलेस्ट किती, 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. स्मॉलेस्ट काय आहे, ए मायनस डी आहे. तर जर ह्याला आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर काय असेल, ए प्लस डी इक्वल टू 5a मायनस 5d. जर ह्याला आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर हे राईट साईडला घेऊन जाऊया. ह्या ठिकाणी किती असेल, 4a मायनस 6d इक्वल टू 0. तर पहा हे आपण लेफ्ट साईड काय केलं आहे, पूर्णच्या पूर्ण राईट साईडला आहे. तर कसा असेल, ए कसा असेल, मायनस 5a मायनस ए किती असेल, 4a. हा प्लस डी आहे, इकडे मायनस 5d आणि मायनस 1d किती असेल, 6d असेल. तर ह्या इक्वेशन्स आहे. ह्या इक्वेशन्समध्ये आपण ए ची जर व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याकडे कशाची मिळणार आहे, या ठिकाणी डी ची व्हॅल्यू मिळेल. पुट ए इक्वल टू 60 डिग्री इन इक्वेशन नंबर 1. जर आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये जर आपण ए ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याकडे मिळेल ह्या ठिकाणी डायरेक्टली, देअरफॉर ह्या ठिकाणी मिळेल 4 इंटू 60 डिग्री मायनस 6d इक्वल टू 0. तर आपण काय करू, ह्याला सॉल्व्ह केल्यानंतर पहा 6d इक्वल टू मायनस 4 इंटू 60 डिग्री. तर आपल्याकडे नेक्स्ट मिळेल, हे मायनस मायनस गेट कॅन्सल, d इक्वल टू 4 इंटू 60 डिग्री बाय 6 गेट कॅन्सल असेल, d इक्वल टू किती असेल, 40 डिग्री. तर 4 इंटू 10 कशामध्ये आहे, हे डिग्रीमध्ये. तर डी कसा मिळत आहे आपल्याकडे, 40 डिग्री. तर आपल्याकडे काय करायचं आहे, अँगल ए काढायचा आहे, अँगल ए, अँगल बी, अँगल सी काढायचा आहे. इन कशामध्ये काढायचं आहे, डिग्रीमध्ये पण काढायचं आहे आणि रॅडियनमध्ये पण. अँगल ए किती असेल, अँगल ए किती आहे, ए मायनस डी आहे, हेन्स किंवा नाव. बी किती आहे, ए आहे आणि सी किती आहे, ए प्लस डी आहे. तर आपल्याकडे ए ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी, 60 आहे. 60 मायनस 40 किती असेल या ठिकाणी, डिग्री आहे. किती असेल या ठिकाणी, 70 डिग्री. नेक्स्ट आपल्याकडे ए किती आहे पहा, या ठिकाणी 60 डिग्री आहे. नेक्स्ट आपल्याकडे मिळणार आहे 60 प्लस 40. ह्या ठिकाणी किती मिळेल की आपल्याकडे 100 डिग्री मिळेल. तर ह्या ठिकाणी जर रॅडियनमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपण कशाने मल्टिप्लाय करणार, पाय बाय 180 ने. ह्याला कशाने असेल, पाय बाय 180 ने. आणि नेक्स्ट याला कशाने मल्टिप्लाय करणार, पाय बाय 180 ने. जर आपल्याकडे रॅडियनचं कशामध्ये करायचं असेल, डिग्रीमध्ये करायचं असेल तर या ठिकाणी डायरेक्टली आता हे होमवर्कला तुम्हाला पहा असेल, ही डायरेक्टली आहे किंवा इझिली आहे. तर आपण जाऊया नेक्स्ट प्रॉब्लेमकडे, 11th प्रॉब्लेमकडे. तर आपल्याकडे काय दिलेलं आहे, इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तर पहा या ठिकाणी आपल्याकडे काय आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. तर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कसा आहे हे पहा, आपल्याकडे ह्या सर्कलमध्ये काय होतो, हा एक क्वाड्रिलॅटरल आहे. हा सर्कलमध्ये काय आहे, एक क्वाड्रिलॅटरल आहे, हे माहिती आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे पहा, 2 ॲडजेसन्स अँगल्स आर. ह्या ठिकाणी किती दिलं आहे पहा, ह्या ठिकाणी 40 डिग्री आहे. किती आहे, 40 डिग्री अँड
π/3 रेडियन आणि सांगितलेलं आहे फाइंड द अँगल्स ऑफ द क्वाड्रंट. तर ॲडजस्टन्स अँगल ह्या ठिकाणी कोणते ॲडजस्टन्स अँगल शकतात. हे ए आहे, हा बी आहे, हा सी आहे आणि हा कसा आहे डी. तर हा फर्स्ट अँगल किती आहे 40 डिग्री आहे. तर त्याचा ॲडजस्टन्स किती असेल किती आहे 3 रेडियन. तर पहा आपण पहिल्यांदा लिहूया, सोल्युशन लिहूया. ह्या ठिकाणी लिहूया सपोज दॅट किंवा डायरेक्टली आपण लिहूया इन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल आपण नोटेशन मध्ये क्वाड्रिलॅटरल काय ह्या ठिकाणी ए बी सी डी काय दिलं आहे ह्या ठिकाणी अँगल ए इक्वल टू किती आहे 40 डिग्री अँड अँगल बी किती आहे ह्या ठिकाणी π/3 रेडियन. ह्या रेडियनला कशामध्ये करणार आपण डिग्रीमध्ये. तर पहा आपण कशामुळे करणार आहात की फर्स्ट अँगल डिग्रीमध्ये आहे तर आपल्याला सेकंड अँगल पण काय करा डिग्रीमध्ये करा किंवा फर्स्ट कशामध्ये करा रेडियनमध्ये करा. त्या ठिकाणी आपल्याकडे मिळत आहे 60 डिग्री. तर पहा दोन्ही अँगल एकाच मेजरमध्ये असले पाहिजे डिग्रीमध्ये किंवा रेडियनमध्ये. नेक्स्ट आपल्याकडे बी आलेला आहे अँड आपल्याकडे माहिती आहे पहा इन सायक्लिक क्वाड्रिलॅटरलमध्ये आपल्याकडे एक कंडिशन माहिती आहे. ती कंडिशन तर काय आहे पहा द सम ऑफ द अपोजिट अँगल्स ऑफ अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज कसा आहे 180. तर काय सांगत आहे मी या ठिकाणी पहा हे अँगल आहे त्याच्या अपोजिट कसा असेल हा सी आहे. ह्या दोघांची अँगल कसा असतो ॲडिशन किती असते 180 डिग्री असते. तसेच हा बी आहे आणि हा डी आहे या दोघांची ॲडिशन किती असते 180. पहा इन सायक्लिक क्वाड्रिलॅटरलमध्ये अपोजिट अँगलची सम किती असते 180 डिग्री आहे हे आपल्याकडे माहिती पाहिजे. किंवा आपल्याकडे ते काय आहे की एक नोट आहे अपोजिट अँगलची सायक्लिक क्वाड्रिलॅटरलमधील अपोजिट अँगलची सम किती असते सप्लिमेंटरी काय असते सप्लिमेंटरीलाच आपण काय म्हणतो असतो की तो कसा ॲडिशन त्यांची 180 आहे. मग आपल्याकडे लिहिता येतं पहा काय असेल हा अँगल ए आणि अँगल सी ची ॲडिशन किती आहे अँगल ए प्लस अँगल सी ची ॲडिशन किती आहे 180. तसंच सिमिलरली काय लिहिता येतं अँगल डी प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. त्याचं आपल्याकडे जर कारण लिहायचं असेल तर आपण लिहू शकतो पहा ह्या ठिकाणी काय असेल ह्या ठिकाणी द सम ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज 180 और सप्लिमेंटरी. 180 असेल किंवा कसा असेल ते सप्लिमेंटरी असेल. या ठिकाणी काय असेल सप्लिमेंटरी. आपल्याकडे मग लिहिता येतं ह्या ठिकाणी ए किती आहे अँगल ए किती आहे आपल्याकडे 40 डिग्री आहे. अँगल ए किती आहे 40 डिग्री आहे तर किती असेल 180 डिग्री मायनस 40 डिग्री. तर या ठिकाणी म्हणतात आपल्याकडे 140 डिग्री. तर सिमिलरली अँगल बी किती आहे आपल्याकडे π/3 आहे तर त्याला आपल्याला लिहिता येतं 60 डिग्री. तर अँगल डी इक्वल टू आपल्याकडे असेल 180 डिग्री मायनस 60 डिग्री. आपल्याकडे रिपीट अँगल डी किती मिळत आहे 120 डिग्री. तर आपल्याकडे काय सांगितलेलं आहे फक्त डिग्रीमध्ये काउंट करायचं असेल तर आपण डिग्रीमध्ये काढलेलं आहे. तर आपल्याकडे लिहिता येतं हेन्स अँगल्स इन डिग्री. तर काय मिळणार आहे आपल्याकडे पहा अँगल ए इक्वल टू 40 डिग्री अँगल बी इक्वल टू 60 डिग्री अँड अँगल सी इक्वल टू किती असेल 140 डिग्री अँड अँगल डी इक्वल टू 120 डिग्री. तर पहा या ठिकाणी खूप महत्त्वाची कंडिशन आहे. जर आपल्याकडे काय असेल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतील तर त्याच्यामधील अपोजिट अँगलची ॲडिशन किती असते 180 असते किंवा त्याला आपण काय म्हणतो असतो सप्लिमेंटरी. तर आपण पाहूया पहा नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. तर खूप इझिली दिलेला आहे पहा काय आपल्याकडे वन अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल. आपल्याकडे काय आहे क्वाड्रिलॅटरल आहे त्या क्वाड्रिलॅटरल मधील काय आहे एक आपल्याकडे अँगल दिलेला आहे. सपोज आपण हा देऊया ए बी सी डी आहे त्याच्यामध्ये किती दिला आहे पहा 2π/5 दिलेला आहे. नेक्स्ट अँड द मेजर ऑफ द अदर 3 अँगल्स आर इन द रेशो. तर पहा या ठिकाणी रेशो आहे तर आपल्याकडे काय असणार आहे ते आपल्याकडे मल्टिपल मध्ये लिहिता येतात. बी कसा आहे 2k असेल नेक्स्ट काय असेल हा 3k असेल आणि हा कसा अँगल असेल 4k असेल. इंटिग्रल मल्टिपल मध्ये आपल्याकडे ते अँगल्स लिहिता आहेत. कशामध्ये आहे डिग्रीमध्ये. आपण रॅडियनमध्ये घेतला तर रॅडियनमध्ये चालते किंवा डिग्रीमध्ये घेतला तर हे रॅडियनमध्ये आहे तर आपण रॅडियनमध्येच घेऊया पहा पूर्णच्या पूर्ण. तर आपल्याकडे काय करायचं आहे डिग्रीमध्ये पण काढायचं आहे आणि रॅडियनमध्ये पण अँगल फाइंड करायचा आहे. तर आपण करूया आपण ह्या ठिकाणी
तर आपण पहिल्यांदा आपण डिग्रीमध्येच फाइंड आउट करूया. आणि दुसरी माहिती आहे क्वाड्रिलॅटरल आहे, तर ह्या क्वाड्रिलॅटरलमधील पूर्ण अँगलची ॲडिशन किती आहे 360 असते किंवा किती असते आपल्याकडे 2π रेडियन. पहा कोणताही एक वापरायचा. जर आपल्याकडे अँगल डिग्रीमध्ये असेल तर 360 असेल आणि अँगल जर आपण रेडियनमध्ये घेतला असेल किती असेल 2π. या ठिकाणी आपण सोल्युशन लिहूया. पहा सपोज दॅट in quadrilateral ABCD अँगल ए किती आहे 2π/5 रेडियन. त्याला डिग्रीमध्ये करून घ्या. पहा किती असेल 2π/5 इंटू 180/π. तर हा कसा असेल पाय गेट कॅन्सल. ह्या ठिकाणी किती असेल 3, रिमेनिंग किती असेल ह्या ठिकाणी किती 6. नेक्स्ट या ठिकाणी कॅल्क्युलेशन कसा 2 इंटू 360 किती असेल इक्वल टू डिग्रीमध्ये 72 डिग्री. ते कशामध्ये आहे डिग्रीमध्ये. नेक्स्ट आपल्याकडे काय आहे अँगल काय आहे अँगल बी इक्वल टू 2k, अँगल सी इक्वल टू किती आहे 3k अँड अँगल डी इक्वल टू किती आहे 4k. आपल्याकडे माहिती आहे पहा वी नो दॅट त्या पूर्णच्या पूर्ण क्वाड्रिलॅटरलची अँगलची ॲडिशन किती असते अँगल ए प्लस अँगल बी, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी इक्वल टू किती असते 360 डिग्री. त्या ठिकाणी आपण ॲडिशन केल्यानंतर मिळेल पहा अँगल ए किती आहे 72 डिग्री प्लस बी किती आहे 2k प्लस या ठिकाणी आहे नेक्स्ट 3k प्लस 4k इक्वल टू किती आहे 360 डिग्री. नेक्स्ट असेल 2 प्लस 3 प्लस 4 या ठिकाणी किती असेल ह्या ठिकाणी 559k इक्वल टू 360 किंवा 360 डिग्री मायनस 72 डिग्री. तर पहिला आपल्याकडे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर मिळणार आहे 9k इक्वल टू किती असेल या ठिकाणी 8. या ठिकाणी किती आहे 15 मायनस 7 मिळत आहे 8. नेक्स्ट आहे रिमेनिंग आहे 2. तर या ठिकाणी आपल्याकडे के मिळणार आहे. डायरेक्टली मी लिहितो पहा या ठिकाणी के कसा असेल डिवाइड कशामध्ये आहे डिग्रीमध्ये. तर जर आपल्याकडे हा डिवाइड केल्यानंतर पहा किती मिळणार आहे ह्या ठिकाणी मिळेल 3, रिमेनिंग आहे 1. नेक्स्ट आहे तो किती आले आपल्याकडे के मिळणार आहे 32 डिग्री. तर के ची व्हॅल्यू किती आलेली आहे 32 डिग्री. तर आपल्याकडे काय करायचं आहे अँगल ए काढायचा आहे. अँगल ए किती आहे पहा माहिती आहे नाव अँगल ए किती आहे 72 डिग्री आहे. तर त्याला रॅडियनमध्ये पाहिजे असेल तर आपण काय करणार त्याला आपल्याकडे गिवन आहे 2π/5 रेडियन. आपल्याकडे नेक्स्ट अँगल काढायचा आहे बी. अँगल बी किती आहे 2k आणि के ची व्हॅल्यू किती आहे 2 इंटू 32 डिग्री. तर आपल्याकडे डबल मिळत आहे या ठिकाणी किती 64 डिग्री. जर ह्याला रॅडियनमध्ये करायचा असेल तर कशाने करणार आपण π/180 ने मल्टिप्लाय करणार. तर या ठिकाणी आपण लगेच करूया पहिला रॅडियनमध्ये 64/π/180. या ठिकाणी आपल्याकडे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर आपल्याकडे मिळणार आहे या ठिकाणी 2 ने डिवाइड होतो या ठिकाणी डिवाइड केल्यानंतर आपल्याकडे मिळणार आहे पहा 4 ने डिवाइड होतो का 4 ने डिवाइड होत आहे होतो पहा या ठिकाणी 1. या ठिकाणी रिमेनिंग उरलेला आहे किती 2 20 किती असेल 16 असेल. ह्या ठिकाणी किती असेल 4 रिमेनिंग किती आहे 220. आपल्याकडे मिळत आहे 16π/45 रेडियन. नेक्स्ट आपल्याकडे अँगल किती आहे सी आहे. किती आहे अँगल सी 3k इक्वल टू किती असेल 3 इंटू 32 डिग्री. तर पहिला जर मल्टिप्लाय केल्यानंतर किती असेल 6 या ठिकाणी 9 किती आहे 96 डिग्री. तर याचं कशामध्ये करायचं आहे रॅडियनमध्ये. रॅडियनमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपण कशाने मल्टिप्लाय करतो π/180 ने मल्टिप्लाय करतो. तर पहा या ठिकाणी जर आपण काय कॅन्सल केल्यानंतर आपल्याकडे मिळेल जर आपल्याकडे कितीने डिवाइड होईल ह्या ठिकाणी पहा 4 ने डिवाइड होईल का होतो पहा ह्या ठिकाणी 4 ने डिवाइड केल्यानंतर किती असली तर 2 4. नेक्स्ट मिळत आहे आपल्याकडे इथे मिळत आहे 4 5. नेक्स्ट आणखी आपल्याकडे कशाने डिवाइड होत आहे 3 ने डिवाइड होतं पहा ह्या ठिकाणी 3 ने डिवाइड केल्यानंतर किती असेल 8. या ठिकाणी 3 ने डिवाइड केल्यावर किती मिळणार आहे 1 15 राहिल्यानंतर आणखी आपल्याकडे किती असेल या ठिकाणी 5 असेल. तर आपल्याकडे मिळत आहे पहा 8π/15 रेडियन. नेक्स्ट आहे लास्ट आहे अँड अँगल डी इक्वल टू किती आहे 4k आहे. 4k काय 4 इंटू लास्ट अँगल बरोबर आहे
तर किती आहे 32. तर याला आपल्याकडे काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचा 8 इंटू किती असेल 12, किती असेल 128 आहे. त्याला रॅडियनमध्ये करायचं आहे, तर काय असेल 128 इंटू π/180. जर π/180ला जर आपल्याला काय करायचं असेल, आता ह्याला रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर होमवर्कसाठी घ्या. तर आपण ह्या ठिकाणी थांबूया.